First of all, I welcome all the students and the participants who are attending this live lecture. Today we shall discuss the summation of the nth terms of the sequences. We have seen that how to find out the sum of the geometric progression. What is meant by geometric progression? See this in this diagram. First rectangle, second rectangle is 1/4 of the first, third is 1/8, means half of the part of that rectangle which gives this 1/4, 1/8, 1/6, means 1/4 part which is I shown in figure. If we take the summation of that shaded region which gives the summation of the geometric progression. Okay, now see this. We know that what is the formula for the summation of the geometric progression. Summation means what? The addition of, suppose T1 is the first term, T2 is the second term, T3 is third term, dot 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 Tn is the nth term. हा चला, कोण आहेत ऑनलाईन, होमवर्क केलं नाही? चिन्मय खैरनार, शेवाडे, गौरव, दमकोंडवार. हां, ठीक आहे. तर या ठिकाणी समेशन ऑफ the nth term of the GP means T1 plus T2 plus T3 dot 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 Tn, which gives the summation of R is equals to 1 to n, Tn is equals to Sn. इसी तरह से हम समेशन कर सकते हैं. उसके बाद में वो जो थ्योरम है, समेशन ऑफ Sn is equals to A plus ये आर रेस टू एन प्लस डॉट 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 ये आर रेस टू एन मायनस 1, या एन टर्मची समेशन आपल्याला करायचं झालं तर त्यासाठी एक आपण थेरम प्रूव्ह केलेला आहे. व्हॉट इज दॅट थेरम? समेशन एस एन इज इक्वल्स टू ए मायनस ए इन अ ब्रॅकेट 1 मायनस आर रेस टू एन डिवाइड बाय 1 मायनस आर. आणि हा थेरमचं आपण प्रूफ पण पाहिलेला आहे. त्यानंतर थेरमची कंडिशन वेगवेगळ्या पद्धतीनं वापरता येते. हाऊ टू सॉल्व धिस थेरम? एस एन, if r is less than 1, then that theorem Sn can be represented by using a in a bracket 1 minus r raised to n divided by 1 minus r. Second, if r is greater than 1, then Sn is equals to a in a bracket r raised to n minus 1 divided by r minus 1. If r is equals to 1, then value of Sn is a into r. Direct formula आहे. आणि दोन सलग Snच्या टर्मचे ॲडिशन करून सबट्रॅक्शन घेतला म्हणजे Sn मायनस Sn मायनस 1 जर घेतला तर त्याची व्हॅल्यू काय येते? Tn येते. हा पण पाहिलेला आहे. त्यानंतर हे प्रॉब्लेम्स आपण फाइंड आउट केलेले ते Sn फाइंड आउट करायचे. आता याच बेस्ड नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला फॉलो करायचे. ठीक आहे, तर आपण हे प्रॉब्लेम्स इथं फाइंड आउट करू, हे प्रूव्ह करू प्रॉब्लेम्स. सी दिस, इफ ए इज इक्वल्स टू 2, फर्स्ट प्रॉब्लेम, सॉल्व दिस विथ मी. हे जे प्रॉब्लेम्स आहेत माझ्यासोबत सॉल्व करायचे. फर्स्ट, हां शेवाडे, गौरव, काय झालं रे, होमवर्क नाही केला तुम्ही? होमवर्क करत चला ना. फक्त हे इथं दमकोंडवाळ एकच आहे की अशी रेग्युलर होमवर्क करत असते, बाकी कधी कुणी असंच दाखवत असतं. हां ठीक आहे, होमवर्क करत चला बेटा. हां, या ठिकाणी आता first problem, given that a is equals to 2, r is equals to minus 2/3, S6 which we have to calculate. What is the formula for Sn? r जर लेस दॅन 1 असेल तर Snचा फॉर्म्युला असतो Sn is equals to a in a bracket 1 minus r. r ची व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे. 1 minus r raised to n divided by 1 minus r. For the condition r less than 1, put the value. A means 2, 1 minus r means minus 2/3. हाँ ठीक आहे. हां दमकोंडवार, तू हां तुम्ही केलं ते दमकोंडवार, तुम्ही रेग्युलर करतात परंतु बाकीचे नाही करत. हां, S6 फाइंड आउट करायचे आहे म्हणजे n इज इक्वल्स टू 6. मग इथं n ची व्हॅल्यू 6 ठेवा, डिवाइड बाय 1 मायनस 2/3, दॅट इज इक्वल्स टू 2 into
1 मायनस, आता कोण आहे ऑनलाईन सांगायचं 2चा 6 पॉवर किती असतो आणि 3चा 6 पॉवर किती असतो? चला सांगा दमकोंडावर काय येतं सांगा. 2चा 6 पॉवर n म्हणजे 6 आहे अँड 2चा 6 पॉवर 3चा 6 पॉवर 2 रेज टू 6 अपॉन 3 रेज टू 6, कारण मायनसचा 6 प्लस होतो, डिवाइड बाय 1 मायनस 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 डबल येतो प्लस 2/3, दॅट इज Sn इज इक्वल्स टू 2 इन अ ब्रॅकेट 1 मायनस, हा 2 रेज टू 6 पा 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2, दिस इज 8, दिस इज 8, 8 इंटू 8 मीन्स 64, डिवाइड बाय, हां शेवाडे आता नको आन्सर देऊ, आता राहू दे शेवाडे, नंतर आता नंतर करायचं. हां बरोबर आहे दमकोंडाळ, 2चा 6 पॉवर 64 आहे, 3चा काढा, 3चा किती होतो पा, 3चा हां शेवाडे ठीक आहे शेवाडे, किती येतो पहा 64, आणि त्यानंतर पहा चेक करा 3चा किती येतो, 3चा कॅल्क्युलेट केला का, 3चा क्यूब 27 इंटू 27, कॅल्क्युलेट करा रे काय येतो बघा, 27 इंटू 27 243, डिवाइड बाय 1, हां 279, हो हां 729, ओके 729 बरोबर आहे. आता त्यानंतर पहा इथं 1 प्लस 2/3, 2/3 आहे का 3/2 आहे, 2/3, परत आता इथं एलसीएम काढा, 2 इंटू 729 मायनस 64 डिवाइड बाय 729 अपॉन इथं 3 प्लस 2 डिवाइड बाय 3, सबट्रॅक्शन करा, 2 इंटू इथं 5, इथं 12 म्हणजे 6, इथं राहिला 6, डिवाइड बाय 729 इंटू इथं रेशिप्रोकल घ्या 3 डिवाइड बाय 5, हां बरोबर आहे चौधरी शेवाडे दमकोंडवार, करेक्ट करेक्ट संदेश बरोबर आहे. तर आता याचं मल्टिप्लिकेशन करा, 5 1 द 5, 5 1 द 5, 5 3 द 15, 5 3 द 15, ओके, इथं 3 1 द 3, 3 2 द 6, 3 4 द 12, 3 3 द 9, म्हणजे किती येतं पहा, Sn इज इक्वल्स टू 2 इंटू 133 डिवाइड बाय 243, आणि याचं कॅल्क्युलेशन करून टाका, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा म्हणजे 266 डिवाइड बाय 243, दिस इज द Sn मीन्स S6, दिस इज अ S6. ओके चला सेकंड प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करू आपण, दिस इज अ सेकंड प्रॉब्लेम, हे चेक करा आन्सर. given that what we have to given, we have given S5 is equals to 1023, R is equals to 4, we have to calculate N, we have Sn is equals to, here R is greater than 1 आहे, म्हणजे A in a bracket R raised to n minus 1 डिवाइड बाय R minus 1, जर R ग्रेटर दॅन 1 असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा, आणि R जर लेस दॅन 1 असेल तर 1 मायनस R करा. A म्हणजे किती आहे पहा, A ची व्हॅल्यू पुटअप करू, A कॅल्क्युलेट करायचे आहे, S5 दिलेला आहे, म्हणजे S5 n इज इक्वल्स टू 5, हां n इज इक्वल्स टू 5 आपल्याला A कॅल्क्युलेट करायचं आहे, मग S5 इज इक्वल्स टू A कॅल्क्युलेट करायचे, R म्हणजेच 4 raised to 5
-1 डिवाइड बाय 5 -1 किमती ठेवा. यस 5 ची व्हॅल्यू 1023 इज इक्वल्स टू ए कॅल्क्युलेट करायचे. हां चला रे 4चा 5th पॉवर कॅल्क्युलेट करा बरं रे. कोण आहेत ऑनलाईन? चला 4चा 5th पॉवर कॅल्क्युलेट करा. 4 × 4 × 4 × 4 × 4 दॅट इज 16 × 16 × 4 कॅल्क्युलेट करा. 256 × 4 हां कॅल्क्युलेट करा. 1 मिनिट देतो मी. कोण सांगते ते कॅल्क्युलेट करा. किती येतो बघा रे. कॅल्क्युलेट कुणाचा आन्सर येतं पाहू अगोदर. हां कॅल्क्युलेट दमकोंडवार. मायनस व्हॉट इज दॅट मायनस. प्रिवियस एक्झाम्पलमध्ये कुठं मायनस म्हणतात दमकोंडवार. हां 1024 ओके 1024 येतो राईट. 1024 1024 -1 डिवाइड बाय आर ची व्हॅल्यू 4 आहे. 4 - 1 म्हणजेच 3 म्हणजेच 1024 विच इज इक्वल्स टू ए इन अ ब्रॅकेट 1023 हे 1023 आहे. इथं 1023 डिवाइड बाय 3 देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1023 × 3 डिवाइड बाय 1023 इज इक्वल्स टू ए. देअरफॉर ए इज इक्वल्स टू 3. ओके तर याची व्हॅल्यू किती येते 3 येते. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम झाला. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. कॅल्क्युलेट करा. ए इज इक्वल्स टू 3 आलं पहा. नेक्स्ट इफ हां या पद्धतीने इकडं लक्ष द्या. आता सेम या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे जो जी पीचा थर्ड मधला ये असाच प्रॉब्लेम आहे. मी तो घेतो. गिवन दॅट व्हॉट इज दॅट गिवन टर्म ए इज इक्वल्स टू 3 आर इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू 2 आर इज इक्वल्स टू 3 Sn is equals to 242. We have to calculate value of n. हां ओके अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये मायनस येतो. ठीक आहे. मी हां तरी व्हेरीफाय करा. तुम्ही एकदा व्हेरीफाय करा काय येतो प्लस येतो. दमकोंडवर कुठं मायनस येतं म्हणते ते नंतर सांग. नंतर सांग कुठं मायनस येते. दमकोंडवार म्हणते मायनस येते अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये ते नंतर सांगेल. ठीक आहे. तुम्ही एकदा व्हेरीफाय करा आणि जर मायनस येत असेल तर चेक करून घ्या. हां ठीक आहे. this now calculate this. We have Sn is equals to a in a bracket r raised to n minus 1 divided by what is that r minus 1 for r greater than 1. Sn ची व्हॅल्यू ठेवा. 242 is equals to a means 2 r means 3 raised to n minus 1 divided by 3 minus 1 बरोबर आहे. 242 is equals to 2 in a bracket 3 raised to n minus 1 divided by 2. 2 get cancel. What is the remaining term? 242 which is equals to 3 raised to n minus 1. लेफ्ट ला घ्या.
242 plus 1 is equals to 3 raised to n, means 3 raised to n is equals to 243. हां, कोण आहेत ऑनलाईन? चला सांगा ह्याच्यामध्ये ऑनलाईन जे जे आहेत. तर 3चा कोणता पॉवर घेतल्यानंतर येणारी व्हॅल्यू 243 असते? कॅल्क्युलेट करा. 243, चला कॅल्क्युलेट करा. कोण सांगता फर्स्ट? अगोदर कोणाचं होतं हे पाहू. 243 कॅल्क्युलेट केलं का? हां, मी सांगतो. 3चा पॉवर n इज इक्वल्स टू 243 म्हणजेच 3चा पॉवर 5 असतो. बाय कम्पेरिंग, सी दिस, 243 मीन्स 3 raised to 5. हां, शेवडे तू मागचा आन्सर देतो, खूप मागचा आन्सर देतो. आत्ता कंटिन्युअस आन्सर द्यायचं रे. हां, ठीक आहे. तर कम्पेअर करा. n इज इक्वल्स टू 5. n इज इक्वल्स टू 5. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम येतो. परत एकदा चेक करा. ॲक्च्युली वी हॅव गिवन a इज इक्वल्स टू 2, r इज इक्वल्स टू 3, Sn इज इक्वल्स टू 242, देन फाइंड n. मग Snचा फॉर्म्युला यूज केला. त्यामध्ये a ची व्हॅल्यू 2 ठेवली, r ची व्हॅल्यू 3 ठेवली, n काढायचं म्हणून n ॲज इट इज, आणि Sn 243. 3 - 1 म्हणजेच 2, 2, 2 कॅन्सल होतं. म्हणजे आन्सर 3 raised to n - 1. हा -1 लेफ्टला घ्या, प्लस होतो. त्यानंतर पहा काय येतं ते, त्याच्यानंतर सॉल्व करा. ठीक आहे. म्हणजे 243 कॅन बी रिप्लेस्ड बाय 3 raised to 5. Therefore 3 raised to n is equals to 3 raised to 5. Then we get n is equals to 5. ओके. आता या ठिकाणी फॉर अ GP सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स इज, हां, तर हे हिंट सांगतो तुम्हाला. हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क सॉल्व करायचे. सम गिवन GP AR स्क्वेअर, AR क्यूब, AR फोर्थ, AR फिफ्थ, म्हणजे किती टर्म झाल्या? 6. सम ऑफ द फर्स्ट 3 टर्म, या 3 टर्मची समेशन 125 मीन्स A प्लस AR प्लस AR स्क्वेअर इज इक्वल्स टू 125. त्यानंतर काय दिलं पहा? सम ऑफ द नेक्स्ट 3 टर्म्स, A कॉमन काढा, 1 प्लस R प्लस R स्क्वेअर इज इक्वल्स टू 125. इक्वेशन नंबर 1 द्या. हां, दमकोंडवाड, व्हेरी गुड. आता त्यानंतर पहा काय म्हटलं होतं? सम ऑफ द फर्स्ट 3 टर्म, या पहिल्या GP माहीत आहे, गिवन GP AR, A raised to R, AR क्यूब, AR फोर्थ, AR फिफ्थ, म्हणजे 1 2 3 4 5 6 टर्म घेतल्या होत्या. त्यात पहिल्या 3 टर्मची बाय द फर्स्ट कंडिशन, काय कंडिशन होती? 3 टर्मची ॲडिशन 125 म्हणजे धिस. आता नंतर काय दिले बा? नेक्स्ट 3 टर्मची ॲडिशन किती दिलेलं आहे? सम ऑफ नेक्स्ट 3 टर्म बाय गिवन सेकंड कंडिशन, AR क्यूब प्लस AR स्क्वेअर फोर्थ प्लस AR फिफ्थ इज इक्वल्स टू किती दिलेले आहे? 27. कॉमन काढा. इथं कॉमन काय निघतो सांगा बरं? कॉमन यामध्ये कॉमन निघतो AR क्यूब, व्हॅल्यू ठेवा. म्हणजे इतर आता 1 प्लस R स्क्वेअर इज इक्वल्स टू 120, फक्त 27. मग आता इक्वेशन 1 वरनं पहा, चेक करा रे ऑनलाईन कोण कोण आहेत. इक्वेशन 1 वरनं 1 प्लस R क्यूबची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. 1 प्लस R क्यूबची व्हॅल्यू 125 डिवाइड बाय A लिहिता येतं, किंवा A इन अ ब्रॅकेट 1 प्लस R स्क्वेअरची व्हॅल्यू 125. मग ही लिहून टाका. याला सेकंड इक्वेशन द्या. फ्रॉम इक्वेशन 1
हे रिप्लेस करा, ए आणि 1 प्लस आर स्क्वेअरची व्हॅल्यू 125, म्हणजे आर क्यूब इंटू 125 इज इक्वल्स टू 27, राईट साईड 27, म्हणजेच आर क्यूब इज इक्वल्स टू 125 27 डिवाइड बाय 125, आर इज इक्वल्स टू 3 डिवाइड बाय 5. आर निघालेला आहे. आता याची व्हॅल्यू एमध्ये ठेवा आणि पुढचा पार्ट तुम्ही करा, ए कॅल्क्युलेट करा, म्हणजे त्या नंबर्स तुम्हाला मिळून जातील. ओके, आरची व्हॅल्यू निघालेली आहे. आरची व्हॅल्यू इथं ठेवा का, इथं इक्वेशन 1मध्ये ठेवा आरची व्हॅल्यू, तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल. कॅल्क्युलेट करता येईल का, करून दाखव. पुट इन 1, ए इन अ ब्रॅकेट 1 प्लस आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 125, ए इन अ ब्रॅकेट 1 प्लस आर म्हणजे 3/5, आर स्क्वेअर म्हणजे 9/25. हां, 1 मिनिट वेट, लाईट गेलेले. सर इकडं लाईटचं हे कनेक्शन बघा बरं. ऑटोमॅटिक नाही का? ओके, तर या ठिकाणी आरची व्हॅल्यू 3/5. हां, पडला. अच्छा, ते कधी ऑनच चालू ठेवायचं, स्ट्रीमिंग चालू आहे ना. हां, ए इन अ ब्रॅकेट 1 प्लस 3/5 प्लस 9/25 इज इक्वल्स टू 125. कॅल्क्युलेट करा आता. तर एलसीएम काढा आणि हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. येईल का? ऑनलाईन आहेत का? ऑनलाईन असलेल्या विद्यार्थ्यांनी पहा, चेक करा. थोडा लाईटचा प्रॉब्लेम आला होता, बंद झाला होता. नेक्स्ट, ओके, वी शॅल डिस्कस नेक्स्ट प्रॉब्लेम. नॉन स्टॉप आज थोडं प्रॉब्लेम जास्त सॉल्व करायचे. हां, वेट मिनिट, वेट, लाईटचा डिस्कनेक्ट झाला होता, येईल, चालू झालेला आहे, वेट. हां, नेक्स्ट, गिवन दॅट. आता जी पीच्या बाबतीमध्ये इकडं पहा, गिवन दॅट, किंवा हा 4th प्रॉब्लेम आहे, 4thमध्ये चेक करा. इकडे लक्ष द्या. 4thमध्ये जे दोन्ही प्रॉब्लेम आहेत त्यापैकी मी फर्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. इफ T3 is equals to 20, T6 is equals to 160, find S7. ओके, आता आपल्याला S7 फाइंड आउट करायचे. मग गिवन दॅट काय काय दिलं पहा. T3 is equals to 18, T3 is equals to 20, T6 is equals to काय A इंटू आर. हां, T6 is equals to 160, बरोबर आहे. तर आपल्याला S7 काढायचे आहे. तर TN चा फॉर्म्युला वापरा. वी हॅव काय रे फॉर्म्युला, TN इज इक्वल्स टू A इंटू आर रेस टू n-1. मग सुरुवातीला T3 दिलेला आहे. T3 इज इक्वल्स टू n म्हणजे 3, ए माहीत नाही, ए फाइंड आउट करायचे म्हणून ए आय इट इज. आर माहीत आहे का, आर पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे म्हणून आर रेस टू 3-1. T3ची व्हॅल्यू दिलेलं आहे 20, ए जसे तसं आर स्क्वेअर. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. प्रॉब्लेम परत एकदा चेक करा, परत एकदा आपण सॉल्व करू. मी परत सुरुवातीपासून सांगतो, तुम्हाला गॅप झाला होता. ॲक्च्युअली वी हॅव टू फाइंड आउट, व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट, द T3 is given, T6 is given, we have to find out T7, sorry S7. For finding a S7,
आपको S7 अगर निकालना है तो n इजिकल्स टू 7 होता है, लेकिन R एंड A मालूम होना पड़ता है, बिकॉज व्हाट इज द फॉर्मूला ऑफ Sn? Sn इजिकल्स टू A इन अ ब्रैकेट, Sn इजिकल्स टू A इन अ ब्रैकेट, हाँ, व्हाट इज दैट फॉर्मूला? R रेज टू n माइनस 1 डिवाइड बाय R माइनस 1, यानी कि आपको ये मालूम होना है, R मालूम होना है। तो ठीक है, तो ये होगा इक्वेशन फर्स्ट आता है। आल्सो T6 इज इक्वल्स टू, या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा, A इंटू R रेज टू 6 माइनस 1, T6 ची व्हॅल्यू ठेवा 160 इज इक्वल्स टू A इंटू R रेज टू 5, त्याला इक्वेशन नंबर सेकंड द्या। काय करणार आता? इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्टनं डिवाइड करा। इक्वेशन सेकंडला जर इक्वेशन फर्स्टनं डिवाइड केलं तर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल। कसं फाइंड आउट करता येईल पहा, चेक करा। नाउ सी दिस, लिहा डिवाइडिंग इक्वेशन सेकंड, डिवाइडिंग इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट, सेकंडला फर्स्टनं डिवाइड करा। कसं येतं पहा, AR रेज टू 5, 160 डिवाइड बाय 20 इज इक्वल्स टू AR रेज टू 5 डिवाइड बाय AR रेज टू 2। ये कॅन्सल होतं, हे 0 0 कॅन्सल होतं, इथं 8 येतं, इज इक्वल्स टू R रेज टू 5 डिवाइड बाय R रेज टू 2 मीन्स R रेज टू 3, देअरफॉर R क्यूब इज इक्वल्स टू 8, देअरफॉर R इज इक्वल्स टू 2। अशा पद्धतीनं R ची व्हॅल्यू फाइंड आउट केली। आता R ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर आपण इक्वेशन 1 वरनं A ची व्हॅल्यू फाइंड आउट करू। पुट इन 1, पुट इन 1 काय करता येईल मग, 20 इज इक्वल्स टू AR स्क्वेअर, 20 इज इक्वल्स टू A इंटू R ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे पहा, R ची व्हॅल्यू 2, 2 स्क्वेअर means 20 is equals to 4A, A is equals to 20 डिवाइड बाय 4, A is equals to 5। इसी तरह से A की वैल्यू 5 आती है, तो ये हो गया 5, A की वैल्यू हो गई 5। तो हमें क्या क्या कैलकुलेट करना है, S7 कैलकुलेट करना है। तो S7 की तरफ जाते हैं, Sn is equals to A in a bracket R raised to n minus 1 divided by R minus 1, S7 is equals to, A means 2, A means 5, R means 2 raised to 7 minus 1 divided by 7 minus 1, S7 is equals to 5, what is the value of 2 raised to 7? 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2, बराबर है। दिस इज 4, 8, 16, 8 किती येतं पहा कॅल्क्युलेशन, हाँ 128 minus 1 divided by 6, S7 is equals to 5 into 127 divided by 6, 3 to the 6, 3 न जाईल, नाही जाणार ना, ओके कॅल्क्युलेट करा, हे कॅन्सलेशन नाही व्हायचं, 12, ओके। S7 is equals to, कॅल्क्युलेट करा, 5 into 127 डिवाइड बाय what, 6, ठीक है, ओके। इसी तरह से हमें कैलकुलेट करना है। तो ये हो गया S7 की वैल्यू। अभी क्या करना है देखो, नेक्स्ट प्रॉब्लम, यहाँ पे आप ये होमवर्क के लिए कर दीजिए, सेम इसी तरह से सॉल्व करना है। तो ये होमवर्क के लिए कर दीजिए,
इक्वेशन नंबर second problem, T4 is equals to 16, T9 is equals to 512, S10। और एक होमवर्क के लिए मैं प्रॉब्लम देता हूँ, T3 is equals to, what is that? T3 is equals to 18, T6 is equals to 242, 486, T6 is equals to 486. Find S5. This is the second example for the homework. Similarly, for the third example for homework is, you have to find out S3 is equals to 125, S6 is equals to 152, find R। ये भी आपको प्रॉब्लम कैलकुलेट करना है। S3 का फार्मूला यूज करो, S6 का फार्मूला यूज करो। ये मैं सॉल्व करके देता हूँ, ये थर्ड प्रॉब्लम मैं सॉल्व करके देता हूँ, हिंट देता हूँ उसकी। वी हैव Sn इज इक्वल्स टू ये इन अ ब्रैकेट r रेज़ टू n माइनस 1 डिवाइड बाय r माइनस 1। तो S3 का लिखो, S3 इज इक्वल्स टू ये इन अ ब्रैकेट r अननोन है, n बोले तो यहाँ पे 3 है, माइनस 1 डिवाइड बाय r माइनस 3। बट S3 की वैल्यू 125 दी हुई है, 125 इज इक्वल्स टू ये इन अ ब्रैकेट r रेज़ टू 2 माइनस 1 डिवाइड बाय r माइनस 1। दिस इज इक्वेशन नंबर 1। ये हो गया S3 से। अभी S6 से कैसे निकाल सकते हैं? आल्सो S6 इज इक्वल्स टू ये इन अ ब्रैकेट r रेज़ टू 6 माइनस 1 डिवाइड बाय r माइनस 1। अभी S6 की वैल्यू क्या है देखो, 152 इज इक्वल्स टू ये इन अ ब्रैकेट r रेज़ टू 6 माइनस 1 डिवाइड बाय r माइनस 1। इक्वेशन सेकंड। अभी क्या करते हैं, इक्वेशन सेकंड को इक्वेशन फर्स्ट से डिवाइड करते हैं। डिवाइडिंग इक्वेशन सेकंड, बाय इक्वेशन फर्स्ट। तो नेक्स्ट स्टेप पे करते हैं, तो डिवाइड करो, क्या है सेकंड, 152 डिवाइड बाय फर्स्ट है 125, विच इज इक्वल्स टू ये इन अ ब्रैकेट r रेज़ टू 6 माइनस 1 डिवाइड बाय r माइनस 1, टोटल डिवाइड बाय ये इंटू r रेज़ टू 2 माइनस 1 डिवाइड बाय r माइनस 1। ये डिवीजन हो गया, ये r माइनस 1 r माइनस 1 कैंसिल होता है, तो 152 डिवाइड बाय 125 इज इक्वल्स टू ये इन अ ब्रैकेट r रेज़ टू 6 माइनस 1 डिवाइड बाय ये इन अ ब्रैकेट r स्क्वायर माइनस 1। अगेन दिस ये विल गेट कैंसल। तो हमें क्या लिखने को आता है देखो, 152 डिवाइड बाय 125। तो यहाँ पे r रेज़ टू 6 को हम ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर का फार्मूला यूज कर सकते हैं। यहाँ पे देख लीजिए, ये 3 दिया हुआ था, 1 मिनट, ये 3 है, देखो यहाँ पे 3 है, S3 बोले तो यहाँ पे 3 है, 3 यहाँ पे 3 है, देखो यहाँ पे 3, 100 है, यहाँ पे 3 रह गया है, ये तो ठीक है, यहाँ पे 3 है, 3। ओके, इसको हम ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर का फॉर्मूला यूज करते हैं, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, ए प्लस बी, ए माइनस बी। तो इसी तरह से इसका r रेज़ टू 6 माइनस 1 r क्यूब प्लस 1 r क्यूब माइनस 1 डिवाइड बाय r क्यूब माइनस 1।
तो यहाँ पे आर क्यूब माइनस वन कैंसिल होते हैं, तो क्या रहता है देखो 152 माइनस 125 विच इज इक्वल्स टू आर क्यूब प्लस 152 डिवाइड बाय 125 माइनस 1 इज इक्वल्स टू आर क्यूब 152 माइनस 125 डिवाइड बाय 125 इज इक्वल्स टू आर क्यूब। अभी इसका सब्ट्रैक्शन देखो कितना आता है 27 डिवाइड बाय 125 इज इक्वल्स टू आर क्यूब, यानी कि क्यूब रूट आर इज इक्वल्स टू 3/5। इसी तरह से तुम आर कैलकुलेट करते हो और हमें आर ही कैलकुलेट करने को कहा था, इसी तरह से हम यहाँ पे आर कैलकुलेट कर सकते हैं। तो ये फिर से एक बार प्रॉब्लम अच्छी तरह से देख लीजिए, ये जो थर्ड प्रॉब्लम है ये आपको होमवर्क के लिए करना है, आप अच्छी तरह से इसे कैलकुलेट कर सकते हो और आप कर दीजिए, प्रॉब्लम अच्छी तरह से कैलकुलेट कर दीजिए। तो हम नेक्स्ट प्रॉब्लम की तरफ बढ़ते हैं। तो नेक्स्ट क्या प्रॉब्लम है देखो, सी दिस, यहाँ पे ये प्रॉब्लम हमें कैलकुलेट करना है, तो मैं हर एक टाइप का एक एक सॉल्व करके देता हूँ, बाकी के तुम घर में सॉल्व कर दीजिए। ओके, फर्स्ट प्रॉब्लम, or I shall solve this second problem. What is that? Find the sum of nth term of this sequence. We have to calculate sum of this nth term of a sequence, means 8 plus 8 plus 8 plus dot 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 dot। जो मैंने आपको घर में होमवर्क के लिए दिया था एक प्रॉब्लम देखो, तो वो भी इसी तरह से करना है। तो हाउ टू सॉल्व दिस प्रॉब्लम, लेट Sn is equals to 8 plus 88 plus 888 plus 8888 plus dot 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 dot। तो हम इसको 8 कॉमन निकालने के बाद क्या होता है देखो, Sn is if we take the 8 common here, what will happen? 8 is taken common from 8, we get 1. If we take 8 common with 88 from 88, अगर 88 में से 8 कॉमन निकालते हैं तो यहाँ पे कितना आता है 11 आता है, बराबर है। फिर से अगर आप इसमें से 8 कॉमन निकालते हैं 1 1 1 प्लस 1 1 1, इसी तरह से आती है सीक्वेंस। ओके, तो यहाँ पे हमें अभी 1 है, यहाँ पे हमें अगर 9 से मल्टीप्लाई करते हैं, तो 9 9 9, यहाँ पे 9 9 9 बनाना है, तो 1 में उसको हम एडजस्ट कर सकते हैं। तो 9 में बनाने के लिए इसको हम मल्टीप्लाई करते हैं 9 9 9 से, मल्टीप्लाइंग बाय डिवाइड एंड मल्टीप्लाई बाय 9। डिवाइड एंड मल्टीप्लाई बाय 9 means Sn is equals to 8 by 9 in a bracket। अभी 9 से मल्टीप्लाई करो अंदर, क्या होता है देखो 9 प्लस 99 प्लस 999 प्लस 9999 प्लस डॉट डॉट डॉट। तो इसे हम क्या लिख सकते हैं देखो, इसको हम ऐसा लिख सकते हैं 8 डिवाइड बाय 9, इसको हम ऐसा लिख सकते हैं 10 माइनस 1। अभी ये 9 को लेके आओ, ये 99 को कैसे लिख सकते हैं 10 100 माइनस 1, ये हो गया 99 को। इसको कैसे लिख सकते हैं, इसको हम 1000 माइनस 1 प्लस डॉट डॉट डॉट, इसी तरह से हम लिख सकते हैं। तो यहाँ पे माइनस वन हम सेपरेट निकाल सकते हैं। तो क्या रहता है देखो, Sn इज इक्वल्स टू 8 डिवाइड बाय 9, 10 प्लस 100 प्लस 1000, ये हो गया प्लस डॉट 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 डॉट।
प्लस अभी -1 है, यहाँ पे -1 यहाँ जो माइनस माइनस था, ये देखो -1 ऐसा माइनस निकाल दिए, तो इसको हम क्या निकाल सकते हैं, 1 + 1 + 1 डॉट 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 डॉट, ये देखो माइनस अलग लिख दिए और यहाँ पे नंबर अलग लिख दिए। तो इसे हम ऐसा लिख सकते हैं 8 डिवाइड बाय 9 इनटू यहाँ पे क्या है, देखो n टाइम्स है, 10⁻⁴, 10⁻², यहाँ पे 1000 है, 10⁻³ प्लस डॉट 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 -1 + 1 + 1 मीन्स n टाइम्स, n बोले तो इसे n बोलते हैं। अब वो 10⁻⁴, 10⁻², 10⁻³ ये तो समेशन है, उसको एक शॉर्ट फॉर्म फार्मूला आपको याद रखना है। तो इसे हम ऐसा लिख सकते हैं, ये इन ब्रैकेट, देखो एशन का फार्मूला क्या है, ये इन ब्रैकेट, हाँ वो ये मीन्स 1, यहाँ पे डिवाइड करो 10, यहाँ पे डिवाइड करो 10, तो ये सेपरेट सॉल्व करते हैं। 8 डिवाइड बाय 9, 10⁻⁴ means we can write also, see this 10 + 100 + 1000 डॉट डॉट डॉट, नो प्रॉब्लम, -n। अभी इसको इक्वेशन नंबर 1 दे दो। यहाँ पे ये जो ब्रैकेट वाली टर्म है, यहाँ पे ये कितना आता है, देखो ये मीन्स 1, ये मीन्स 10, r मीन्स अगेन 10, r की वैल्यू 1000, r बोले तो 1000 डिवाइड बाय 100, इसका डिवीजन, तो Sn = 8 डिवाइड बाय 9, इसको हम फार्मूला यूज करते हैं। ये की वैल्यू पुटअप करो, यानी कि कितना है 10, यहाँ पे 10⁻n -1 डिवाइड बाय 10 - 1 -n, यहाँ पे Sn फार्मूला सिंस Sn = ये इन ब्रैकेट r⁻n -1 डिवाइड बाय n, इसको सेपरेट ये फार्मूला यूज कर दिए। तो अभी कैलकुलेट कर दीजिए, Sn = बाहर जो 8/9 एज इट इज है, 10 इन ब्रैकेट 10⁻n -1 डिवाइड बाय 9 -1, तो एलसीएम निकाल दो यहाँ पे, तो कैलकुलेट करके एलसीएम निकाल दो, क्या आता है देखो, यहाँ पे n है, Sn = 8/9, 10 10⁻n -1 -9n डिवाइड बाय 9, तो फाइनल आंसर आता है Sn = 8 डिवाइड बाय 81 इन ब्रैकेट 10 इन ब्रैकेट 10⁻n -1 -9n। इसी तरह से इसको कैलकुलेट करना है। दिस इज द फाइनल आंसर। अभी ये फाइनल आंसर हो गया। हर एक प्रॉब्लम आपको यहाँ पे एक सॉल्व करने वाली स्टेप ये, इसको सेपरेट Sn का फार्मूला यूज करो, ये ब्रैकेट 10 + 100 + 1000, तो यहाँ पे ये 10 होता है, r बोले तो 10 होता है, तो इसी तरह से सॉल्व करते हैं। ठीक है, तो क्या करते हैं हम, ये प्रॉब्लम फिर से मैं कर लेता हूँ यहाँ से, ये सेकंड प्रॉब्लम जो है ना, यहाँ से मैं कल फिर से लेता हूँ। अगर आप सॉल्व कर सकते, तुम्हाला जर हे सॉल्व करता येत असेल तर सॉल्व करा, हे 3चा 7चा असेच तुम्हाला सॉल्व करता येत असेल तर करा, नसेल तर मी उद्याला परत हे सॉल्व करून दाखवतो। मागचे मात्र हे प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला करा, हो का, हे फर्स्ट आणि सेकंड प्रॉब्लेम होमवर्कला करा तुम्ही। आपण इथं थांबू आणि प्रत्येकाने होमवर्क करायचं, प्रत्येकाने चौधरी, शेवाडे, खैरनार होमवर्क प्रत्येकाने करायचं, होमवर्क करून दाखवायचं। ठीक है, ओके, तो यहाँ पे हम रुकते हैं। गुड बाय।